श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. तुळ राशी पारंपरिक ज्योतिषाच्या दृष्टीने हा दिवस काही अनपेक्षित संकेत घेऊन येत आहे. शुक्र ग्रहाचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्यामुळे प्रेम, पैसा, नाती आणि घरगुती वातावरणात संतुलन निर्माण होण्याची शक्यता आहे. पहाटे उठल्यानंतर मनात एखादी जुनी आठवण किंवा अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या काम पुन्हा डोक्यात येऊ शकते. भगवान सूर्याला जल अर्पण करून ओम श्री शुक्राय नमः या मंत्राचा जप केल्यास मानसिक स्थैर्य वाढेल असे पारंपरिक मानले जाते. सकाळचे वातावरण शांत असले तरी दुपारपर्यंत एखादी साधी वाटणारी गोष्ट अचानक महत्त्वाची ठरू शकते. पैशाच्या बाबतीत एखादी थकबाकी, जुना व्यवहार किंवा विसरलेली संधी पुन्हा तुमच्या समोर येण्याचे संकेत आहेत. प्रेमसंबंधातही गोडवा वाढण्याची शक्यता आहे. जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीकडून एखादा प्रेम संदेश मिळू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील, परंतु याच दरम्यान एक अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला तुम्हाला थोडी अस्वस्थ करेल. गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्रेमाच्या बाबतीत एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. अनेक दिवसांपासून न बोलणारी व्यक्ती अचानक संपर्क करू शकते. काही तुळ राशीच्या लोकांना जुन्या नात्याबद्दल एखादे सत्य समजू शकते. सुरुवातीला मन थोडे अस्वस्थ होईल, पण शेवटी तेच सत्य तुमच्या भविष्यासाठी योग्य दिशा दाखवणारे ठरेल. विवाहित लोकांनी रागाऐवजी संवादाला महत्त्व दिल्यास नात्यातील गोडवा वाढेल. सायंकाळी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावून ओम महालक्ष्मे नमः या मंत्राचा 21 वेळा जप करणे शुभ मानले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा तांदूळ दान करणे ही लाभदायक समजले जाते. पारंपरिक मान्यतेनुसार यामुळे घरातील अडथळे कमी होतात आणि आर्थिक स्थैर्य वाढते. तुळ राशीच्या लोकांनी पांढरा, गुलाबी किंवा फिकट निळा रंग वापरण्यास आत्मविश्वास वाढतो असे ज्योतिषात सांगितले जाते. शुभ अंक 6 आणि 9 तर शुभ दिशा पश्चिम मानली जाते. दुपारनंतर एखाद्या महत्त्वाच्या कामात गती येऊ शकते. काही लोकांना जुन्या मित्रांकडून मदत मिळेल. एखाद्या नातेवाईकाची भेट मन प्रसन्न करेल. जास्त विचार करण्याऐवजी कृतीवर भर दिल्यास यश जवळ येईल. एखाद्या व्यक्तीने दिलेले वचन पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. घरातील वातावरणात शांतता टिकवण्यासाठी कटू शब्द टाळावेत. उद्या तुमच्या चेहऱ्यावरचे हास्यच हे अनेकांचे अडचणीत सोडवू शकतात. संध्याकाळी देवी लक्ष्मी समोर अगरबत्ती लावून कुटुंबासोबत काही क्षण शांततेत घालवणे लाभदायक ठरेल. जे लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी योग्य नियोजनासह पुढे जाणे फायदेशीर राहील. आणि दिवस संपत असताना तुम्हाला जाणवेल की सकाळी जे साधे वाटेत होते ते प्रत्यक्षात एक नवीन सुरुवातीचा दार होते. कारण तुळ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फक्त शांत आणि साधा नसून मध्येच घडणाऱ्या एका अनपेक्षित वळणामुळे पुढील काही दिवसाचा मार्ग बदलण्याची क्षमता ठेवणारा आहे. काही गोष्टी उशिरा समजतील, काही लोकांचे खरे रूप दिसेल आणि एखादी छोटी घटना भविष्यातील मोठ्या आनंदाची सुरुवात ठरू शकते. तुळ राशीच्या लोकांसाठी उद्याच्या दिवसातही असाच एक छोटा ट्विस्ट दिसून येतो. दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास एखादा फोन, संदेश, अचानक भेट किंवा एखादी बातमी सुरुवातीला मनात संभ्रम निर्माण करू शकते. काही क्षणांसाठी तुम्हाला वाटू शकते की परिस्थिती तुमच्या विरोधात जात आहे, पण खरी गोष्ट काही तासांनी किंवा पुढील दिवसात स्पष्ट होईल आणि त्यातून फायदा किंवा एखादी नवीन संधीचे
मिळण्याचे संकेत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या. श्री गुरुदेव दत्त.